विधानसभा निवडणुकीत एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मत देण्याच्या उद्देशाने पैशांचे वाटप करणाऱ्या तरुणावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। हा प्रकार रविवारी रात्री 11च्या सुमारास घडला। मतदान अवघ्या 2 दिवसांवर आलेले असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेमोरियल शाळेसमोरील गोकुळ नगरात एक तरुण पैसे वाटप करत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली। प्राप्त माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा एका तरुणाजवळ पिशवी होती। त्या पिशवीत 500 रुपयांच्या नोटा आणि नावे लिहिलेले कागद घेऊन तो संशयितरित्या फिरत होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे असलेली पिशवी तपासली असता आतमध्ये नावे लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि 500 रुपयांच्या 160 नोटा असा एकूण 80,000 रुपये आढळून आले। याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। दरम्यान तो कोणत्या तरी राजकीय पक्षाला मतदान द्या म्हणून पैसे वाटत असल्याचा संशय बळावला। त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील रोकड जप्त केली। या प्रकरणी पोलीस नाईक अजित माने यांनी फिर्याद दिली आहे। रोहन सुनील सोमा वय 28 राहणार योगेश्वर नगर जुने विडी घरकुल याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 170-173 सह लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 123(1) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।